एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन आता ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। बदलापूर प्रकरणातला अहवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवलाय। शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतानाही कारवाई केली गेली नाही। संस्था पदाधिकाऱ्यांवर पॉस्कोच्या कलम 19 आणि 21 अंतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे। शाळेतील सीसीटीव्हीचं 15 दिवसांचं रेकॉर्डिंग गायब असल्याचं देखील केसरकरांनी सांगितलंय। शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर आल्याचंही ते म्हणाले। कामिनी कायकर आणि निर्मला बुरे यांच्यावर मुलींना शौचालयात नेण्याची जबाबदारी होती। त्या जर तिथे असत्या तर हा प्रकार घडला नसता असंही केसरकर म्हणाले। शिक्षण विभागाच्या चौकशी दरम्यान या 2 सेविका गैरहजर होत्या। या 2 सेविकांना सह आरोपी करण्याची शिफारस देखील करण्यात आल्याचं समजतंय। वर्ग शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि संस्था पदाधिकाऱ्यांवर पॉस्को कारवाईची शिफारस करण्यात आल्याची माहिती मिळतेय। सर्वात मोठी चूक ही या दोन्ही अटेंडंटची आहे। त्या जर तिथं हजर असत्या तर हा प्रकार मुळातच घडला नसता आणि हे सगळं लक्षात घेऊन त्यांना सह आरोपी करावं या प्रकरणामध्ये असं स्पष्ट आमचं मत आहे। आमचं मत आम्ही कळवतो, परंतु याचं बंधन होम डिपार्टमेंटवर नसतं, कारण ती सेपरेट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे। कोणालाही आरोपी करण्यापूर्वी त्यांना संधी द्यायला लागते, इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं आणि नंतर त्यांना ॲक्शन घ्यायला लागतं। तर त्यांनी ही ॲक्शन घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। ही घटना जी आहे ही 13 तारीखला घडलेली होती। 14 तारीखला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं, पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही आहे। प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांनासुद्धा 14 तारीखलाच या घटनाची माहिती होती, परंतु त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पोक्सोच्या सेक्शन 19(2) खाली कारवाई करण्यात यावी आणि 19(2) खाली आणि 21(1) खाली यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शिफारस केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे